श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो आपण द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 687. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र भरताला कशा पद्धतीने या वियोगाची आज्ञा देत आहेत, आपल्या स्वधर्माच्या आचरणाचा हा असलेला निरोप किती सुंदर भाषेमध्ये प्रभू रामचंद्र भरतजींना देत आहेत याचं चिंतन करावयास सुरुवात केली. सज्जनो, कालच्या चिंतन टप्प्यामध्ये आपण त्या दोह्याला पूर्णपणे संपवू शकलो नाही आणि त्यामुळं आज नवीन दोह्याचं आपण गायन करणार नाही. किंबहुना हा अयोध्याकांडामधला प्राणरूपी असा दोहा आहे आणि या पुढं येणाऱ्या प्रत्येक दोह्यामध्ये भरतजींची स्थितप्रज्ञता, त्यांचा प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेला भाव हेच गोस्वामीजी आम्हाला अत्यंत सविस्तरपणे सांगणार आहेत. आणि त्यामुळं इथं मला काही श्री महाराजांची देखील अत्यंत मूलभूत मंत्र जे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या या उपासनेतूनच आम्हाला सांगितले ते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या आचरणातून दिसत आहेत. बघा, व्यवहारामध्ये आम्हाला बऱ्याचदा स्पष्ट बोलावं लागतं. एखादी गोष्ट ही व्यवस्थितपणे समोरच्याला सांगावी लागतेच, परंतु हे करत असताना आम्ही कधी श्री महाराजांच्या या तत्वाचं स्मरण ठेवतो का, की समोरच्याच्या मनाचा आपण नित्य विचार करावा, त्याचं मन दुखवलं जाणार नाही, या आधाराने आपण इतरांशी संवाद करू शकतो का? किंवा जो नामप्रेमी आहे, जो नामाचा आश्रय घेतो, त्या नामाचं माधुर्य या जिभेवरती त्याला हेच प्रदान करतं की त्याचे शब्द हे कधीही कटू होणार नाहीत, त्याचे शब्द हे कधीही समोरच्याच्या हृदयाला विदीर्ण करणार नाहीत. आणि इथं प्रभू रामचंद्रांनी आम्हाला हाच व्यवहार, इथं प्रत्यक्ष वियोगाचा प्रसंग आहे. ज्या प्रभू रामचंद्रांच्याकडे ही सर्व सभा डोळे लावून बसलेली आहे, भरतजींनी देखील या संवादामध्ये आता संपूर्णपणे समर्पण केलेलं आहे. परंतु प्रभू रामचंद्र जे हे धर्माचरणाचं व्रत भरतजींना सांगत आहेत, त्या शब्दांमध्ये असलेली ही एक विलक्षण मुलायमता, या शब्दांमध्ये असलेलं हे माधुर्य हे आम्हाला बरंच काही शिकवून जातं. प्रभू रामचंद्रांनी सर्वप्रथम सद्गुरूचं महत्व आणि या गुरुतत्वाच्या आधारानेच असलेले आपले आई वडील यांचं महत्व भरतजींना सांगितलं. आणि नंतर या सर्वांच्या आधाराने प्रभू रामचंद्र एक महत्वाचं सूत्र भरतजीला सांगतात की भरता, सर्व परमार्थाचं सार हे गुरुवचनांच्या, त्यांच्या आज्ञेच्या पालनामध्ये आहे. आणि त्यामुळे तू देखील तेच कर आणि माझ्याकडून देखील तू हेच करवून घे. आणि यामध्ये प्रभू रामचंद्र त्रिवेणी संगमाचं जे एक अत्यंत सुंदर रूपक भरतजींना सांगत आहेत, त्याप्रमाणे आई वडिलांची आज्ञा ही गंगेसारखी पवित्र आहे. ऋषींची आज्ञा, गुरुवरांची आज्ञा ही यमुनेसारखी अत्यंत मनोहर आहे. आणि यामध्ये स्वामींची, अर्थातच माझी आज्ञा ही सरस्वतीसारखी वास करते, सुप्तपणे वास करते. आणि त्यामुळं मी देखील त्याच आज्ञेचं अनुमोदन करतो. आणि अशी त्रिवेणी ज्या शिष्याने आपल्या हृदयाला त्याच्या जीवनामध्ये प्रयागाचं पावन क्षेत्र या रूपाने ओळखलं जातं. आणि तेच आपण या सर्व शिष्योत्तमांच्या चरित्रातून बघितलं. इथपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितला. आणि नंतर प्रभू रामचंद्रांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं की भरता, जरी हा वियोगाचा क्षण असला, जरी मी तुला ही गोष्ट अगदी छातीवरती दगड ठेवून सांगत असलो,
मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की माझ्या या संकटाला या सर्व अयोध्यावासियांनी वाटून घेतलंय बघ. यामध्ये प्रत्येकाचा त्याग आहे, प्रत्येकाचं समर्पण आहे. लक्ष्मणाने देखील केवळ माझ्यासाठी या अयोध्येच्या सर्व सुखांना सोडून तो माझ्या समवेत इथं आला. तुम्ही सर्व अयोध्यावासी आणि भरता तू देखील केवळ माझ्या या सर्व कष्टांना पाहूनच दुःखी होत आहात. जीवनामध्ये असं म्हटलं जातं की मनुष्याच्या या दुःखाला जेव्हा वाटून घेतलं जातं तेव्हा ते दुःख हलकं होतं. प्रभू रामचंद्रांचं दुःख सर्वांनी वाटून घेतलेलं आहे. मातांनी वाटून घेतलंय, सर्व प्रजाजनांनी वाटून घेतलंय, वेगवेगळ्या अनुष्ठानाच्या आधाराने वाटून घेतलंय. परंतु प्रभू रामचंद्रांना मात्र केवळ आपल्या भरताची या असलेल्या विरहरूपी दुःखाच्या आधाराने कल्पना करावीशी वाटते आणि ते म्हणतात की तुमही अवधी भरी बडी कठीणाई. भरता, माझं दुःख तर सर्व वाटून घेतील, माझ्या समवेत लक्ष्मण आहे, सीताजी आहेत, परंतु भरता तू खूप एकटा असणार आहेस रे. ही 14 वर्ष तुला माझ्या योगामध्ये ही खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा आहे आणि तुझ्या अंतःकरणात होत असलेली ही घुसमट, माझ्या वियोगाशिवाय होत असलेलं हे दुःख तू कोणाशी ना शब्दाच्या आधाराने व्यक्त करू शकशील, ना कोणी जरी तू शब्दांनी सांगितलं तरी तुझ्या अंतःकरणाची व्यथा जाणू शकतील. आणि तुझं दुःख हे केवळ आणि केवळ तुला एकट्याला सहन करावं लागणार आहे. तुमही अवधी भरी बडी कठीणाई. सज्जनो, प्रभू रामचंद्राच्या वियोगामध्ये तळमळणाऱ्या संताची अवस्था देखील तुमच्या आमच्यासारखी सामान्य जीव कधीच समजून घेऊ शकणार नाहीत. जगाच्या दृष्टीने तर ते एक वेडेपण ठरतं की जेव्हा एखादा जीव प्रभू रामचंद्रांच्या संयोगासाठी आपल्या समस्ताचा त्याग करतो, आपलं समस्त जीवन समर्पित करतो आणि तरी देखील अजूनही प्रभू रामचंद्रांची भेट झाली नाही, त्यांचं दर्शन झालं नाही, त्यांच्यामध्ये असलेल्या या अद्वैताचं नातं जीव प्रस्थापित करू शकला नाही. आणि त्यासाठी त्याची ही तळमळ ही कोणालाही बाह्यांगाच्या आधाराने कळू शकत नाही. आणि काल मी आपणास श्री महाराजांच्या जीवनात प्रभू रामचंद्रांचं हे स्वरूप साक्षात्कार होण्याच्या आधीचा काळ सांगितला की किती समर्पण आहे, घरातल्या सुखाचा त्याग आहे, आई वडिलांच्या छत्राचा त्याग आहे. समाज हा त्यावेळेला या वेगवेगळ्या इंग्रजांच्या असलेल्या राजवटीमध्ये होरपळतोय. प्रत्येकाला स्वतःच्याच पोटाची भ्रांत आहे. अशा समाजामध्ये कदाचित चरित्रामध्ये उल्लेख आला असेल नसेल, परंतु श्री महाराजांना या दररोज समाजामध्ये किती प्रकारची अवहेलना देखील सहन करावी लागली असेल. एक लहान मूल आई वडिलांच्या शिवाय अनवाणी पायाने केवळ लंगोटीवरती फिरतंय, त्यासाठी ते पूर्णत्व प्राप्त करायला, प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आतमध्ये ती तळमळ लागलेली आहे. त्या तळमळीची संवेदना कुठलंही थर्मामीटर बाहेरच्या जगातलं मोजू शकत नाही. संताच्या अंतरंगामधलं हे मुमुक्षत्व, याचं मोजमाप संसाराच्या सुखांमध्ये रमलेल्या जीवाला कधीच कळू शकत नाही. माझे समर्थ देखील जेव्हा बोहल्यावरून धावत सुटले असतील, 20 वर्षापूर्वी भेदिले सूर्यमंडळा ही कैलासवासी रवींद्र भटांनी लिहिलेली कादंबरी वाचनामध्ये आली आणि त्याची मी नुसती आवर्तनं केली, कारण की मला त्या छोट्या नारायणापासून ते रामदासापर्यंतचा हा प्रवास इतका मनाला स्पर्श करून गेला की कशा पद्धतीने हा नारायण आपल्या घरातून बाहेर पडतोय, कशा पद्धतीने सर्व समाज त्याच्या मागे त्याचा शोध घेत जात असताना देखील झाडांवरती चढून रात्र रात्र या समाजाचा हा ससेमिरा चुकवतोय, आणि कशा पद्धतीने या भगवंताच्या साठी टाकळीला येऊन गोदावरीच्या पात्रामध्ये हा नारायण
पहाटेच्या झुंजूमुंजूपासून ते माध्यान्नीपर्यंत प्रभू रामचंद्रांचा निधिध्यास धरतोय, गायत्रीचं पुरश्चरण करतोय, प्रभू रामचंद्रांच्या या जपाला अंतरंगामध्ये वारंवार वारंवार उच्चारतोय, गावामध्ये जातोय, माधुकरी मागतोय, एका भुयारामध्ये राहून सर्व अध्ययन करतोय, ग्रंथ कंठस्थ करतोय, ग्रंथांमध्ये भरलेला हा सर्व भावार्थ हृदयाला त्याच्या हेलावून टाकतोय. आणि मग तो क्षण येतो जेव्हा त्र्यंबकेश्वरला, या छोट्याशा नारायणाला प्रभू रामचंद्रांचा स्वरूप साक्षात्कार होतो. काय विलक्षण वर्णन आहे हो. जरी त्याच्यातला कादंबरीचा नाटकीय भाग जरी सोडला तरी सज्जनो, एका जीवाला या प्रभू रामचंद्रांच्या स्वरूप साक्षात्कारापर्यंत जात असताना होत असलेल्या या सर्व दुःखाची जाणीव आम्हाला कशी होणार? बघा, माऊली देखील माधुकरी मागायला जाते. निवृत्तीनाथांची अजूनही पूर्ण कृपा माऊलीला संपादन करायची. जरी प्रत्यक्ष श्रीकृष्ण कपडे बदलून आला असला तरी माऊलीला या जीवनामध्ये हे सर्व भोग सहन करायचे. आणि एका टप्प्यावरती प्रचंड घुसमट होती अंतःकरणाची. कोणाला सांगायचं? आई वडील नाहीत, समाजामध्ये कोणाशी बोलायची प्राज्ञा नाही. नुसतं घराच्या समोर जरी सावली पडली तरी, ए ब्रह्मचार्याच्या पोरांनो, बाजूला व्हा, आता तुमचं दर्शन झालं, आमचा दिवस खराब जाणार, अशा पद्धतीने अवहेलना होतीये. घरामध्ये आपले 3 लहान भावंड आहेत. त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या या पोटामध्ये काहीतरी पडावं या एका भावनेने माऊली माधुकरी मागतीये ना. परंतु जेव्हा या समाजाकडून वारंवार वारंवार अपमान, अवहेलना सहन करावी लागते, तेव्हा एका टप्प्यावरती माऊलीचा देखील बांध फुटतो आणि आपल्या या छोट्याशा ताटीमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतात. नाही सहन होते. कोणाला सांगायचं? आणि त्यावेळेला मुक्ताई, माऊलीची बहीण, ही प्रत्यक्ष जगदंबा किती छान समजूत काढते ना. मजवरी कृपा करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सुंदरकांड मध्ये देखील प्रभू रामचंद्र तेच म्हणतात, कहे हुते कछु दुख घटी होई, काह कहो यह जान न कोई, तत्व प्रेम कर मम अरु तोरा, जानत प्रिया एक मनु मोरा. या वियोगाचं दुःख प्रत्यक्ष भगवंत देखील आपल्या हृदयामध्ये जाणतोय. भगवंताच्या वियोगामध्ये, संताच्या जीवनामध्ये त्याला जो त्रास सहन करावा लागतो, त्या त्रासाची जाणीव कोणालाच होऊ शकत नाही. केवळ एक भगवंतच त्याच्या हृदयामध्ये या संताची होत असलेली तगमग जाणत असतो. कधी कधी असा प्रश्न येतो मनामध्ये की संत हा एवढा तळमळत असताना भगवंत एका जागेवरती कसा उभा राहू शकतो? तो का नाही धावून येत त्याच्यासाठी लगेच? त्याला त्याचा त्रास दिसत नाही का? खरोखर या तळमळीमधून जे भगवंताचं एक विलक्षण स्मरण या संतांच्या हृदयामध्ये निर्माण होतं ना, त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. श्री महाराज म्हणायचे ना की बेंबीच्या देठापासून भगवंताला एकदा तरी हाक मारावं. बेंबीच्या देठापासून म्हणजे केवळ जोरामध्ये उच्चारण करून नाही, त्या काकुळतीने, त्या तळमळीने. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, की व माझी सांगा काकुळती काकुळती. या हृदयाच्या या अगदी सगळ्या जाणीवरूपी या सगळ्या नसा जणू काही आतून त्या भगवंताचा धावा करू लागतात. आणि भगवंत देखील त्यांच्या या भावरूपी
असलेल्या तळमळीमध्ये जणू काही बेहोश होऊन गेल्यासारखा असतो. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझे. बघा, आपण आपल्या अनुभवावरून विचार करूयात. यावर्षी गुरुपौर्णिमा आम्ही कोणी आपल्या सद्गुरूंच्या समाधीस्थानी जाऊ शकलो नाही. आम्ही बहुतांश लोक जे गोंदवल्याला नित्यनेमाने जाणारी मंडळी ती देखील गोंदवल्याला पोहोचू शकलो नाही. परंतु आता गोंदवल्यामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव पूर्ण झाला. परंतु या वेळेला विशेषत्वाने प्रत्येकाने अत्यंत उत्कटतेने श्री महाराजांचं स्मरण या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात केलं. कुठून आली ही उत्कटता? कित्येकदा संयोगामध्ये उत्कटता येत नाही, परंतु वियोगामध्ये उत्कटता असते बघा. आणि भरतजींची ही 14 वर्षाची या वियोगाची अवस्था ही त्यांची उत्कटता आहे, भगवंताला आळवण्याची, आणि यातून जीवाचाच उद्धार आहे. कारण भगवंत हा केवळ या उत्कट आळवण्यामध्येच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. महाराज म्हणायचे ना की जांभया देत इकडं तिकडं बघत दिवसभर केलेल्या जपापेक्षा 5 मिनिटं भगवंताशी अगदी एकरूप होऊन तादात्म्य पाहून तुम्ही त्याला आळवलं तर तेवढी गोष्ट देखील भगवंताला तुमच्यावरती प्रेम करण्यासाठी पुरेशी ठरते. भावे विण देव न कळे निसंदेह, हा सर्व भावनेचा प्रांत आहे. आणि भावना निर्माण करण्यासाठी जणू काही भगवंताची योजना असते वियोगाची. आणि त्यामुळे ज्याच्यावरती भगवंत अपार कृपा करतो, मला वाटतं की भगवंत त्याला त्याच्यापासून जणू काही दूर ठेवतो आळवण्यासाठी. आणि या वियोगामध्ये शिष्य खऱ्या अर्थाने घडतो. एकलव्य द्रोणाचार्यांच्या संयोगातून घडला नाही, वियोगातून घडलेला आहे. ब्रह्मानंद महाराज उन्मनी अवस्थेमध्ये गोंदवल्यात झाले नाहीत. जेव्हा महाराजांनी रुपया त्यांच्या हातामध्ये दिला आणि आपल्या पादुका देऊन कर्नाटकामध्ये जाऊन रामनामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सांगितलं, ठीक आहे, हे कार्य होतं, परंतु यामध्ये श्री महाराजांना खऱ्या अर्थाने ब्रह्मानंदांचं कल्याण करायचं होतं. कारण की तेव्हा ते ज्या उत्कटतेने श्री महाराजांना आळवतील, रामरायाला आळवतील, त्यामध्येच त्यांचं कल्याण ठरलेलं आहे. त्यामुळं बाह्यांगाने त्यांच्या अंतःकरणाची अवस्था जाणता येणं हे केवळ अशक्य आहे आमच्यासारख्या मंडळींना. परंतु वस्तुस्थिती देखील ही आहे की प्रत्येक जीवासाठी भगवंतापर्यंत पोहोचण्याचा हाच मार्ग आहे. आत्ताच गुरुपौर्णिमेला घेतलेल्या अभंगामध्ये देखील महाराजांनी आम्हाला हेच सांगितलं की येणे नाही पुन्हा सांगितली मात, जानकीचा कांत आळवावा. आळवा, त्याला अगदी मनापासून आळवा, उत्कटतेने आळवा. भरताला दिलेत केवळ अश्रू, भरताला दिलाय हा वियोग, भरताला प्रभू रामचंद्रांनी दिलाय भाव. आणि परमार्थामध्ये भगवंतापर्यंत पोचण्याचं हे सर्व भांडवलच जणू काही या वियोगाच्या आज्ञेमधून भरतजींना प्रभू रामचंद्रांनी दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, जानी तुमहि मृदु कहू कठोरा, कुसमय तातन अनुचित मोरा. तुझा स्वभाव मी जाणतो भरता, तू अत्यंत कोमल मनाचा आहेस. तुला मी ही वियोगाची गोष्ट सांगतोय खरं, परंतु ही वियोगाची कठोर गोष्ट मी सांगत असताना हे तात कुसमय तात न अनुचित मोरा, हे तात दुःखद समयी माझ्यासाठी देखील ही काही अनुचित गोष्ट नाही रे. बघ, धर्माचं आचरण करणं, गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हा नेहमीच अगदी गुलाबाच्या पाकळ्यांवरून फिरायचा मार्ग नसतो. हा काटेरी मार्ग आहे. आणि या काटेरी मार्गासाठी हृदयावरती बऱ्याचदा दगड ठेवून तशी आज्ञा द्यावी लागते. जरी समोरचा मनुष्य हा अत्यंत भावनिक असला, जरी त्याचं हृदय हे अत्यंत कोमल चित्ताचं असलं, परंतु त्याच्या उत्कर्षासाठी
जसं आपण बघतो की गावांमध्ये राहणारी लहान लहान मुलं 10वी पर्यंतचं शिक्षण कसं बसं खेडेगावात घेतात, परंतु नंतर शिक्षणासाठी आई वडिलांना छातीवरती दगड ठेवून त्याच्या भल्यासाठी का होईना त्याला शहरामध्ये पाठवावं लागतं, तालुक्याच्या ठिकाणी पाठवावं लागतंच ना. हे जसं आई वडील मुलांच्या भल्यासाठी आपल्या छातीवरती दगड ठेवून त्याच्या उत्कर्षासाठी म्हणून त्याला जसं लांब ठेवतात, वियोगामध्ये ठेवतात, परमार्थामध्ये देखील सज्जनो बऱ्याचदा भगवंत आम्हाला अशा आज्ञा देतो, अशी परिस्थिती निर्माण करतो की आम्हाला वाटतं की अरे भगवंता, मी तर तुझा दास आहे, मला तुझ्या चरणांशी ठेव. परंतु बऱ्याचदा तो भगवंत ज्या पद्धतीने आम्हाला लाथाडत असतो त्या लाथाडण्यामध्ये देखील त्याची कृपा सामावलेली असते. बऱ्याचदा संयोगामध्ये किंमत कळत नाही सज्जनो, परंतु वियोगामध्ये मग त्याचं स्मरण व्हायला लागतं. वियोगामध्ये त्याची प्रत्येक गोष्ट आठवू लागते. वियोगामध्ये आम्ही अधिक अधिक त्याच्यामध्ये गुंतत जातो, त्याच्या स्मृतींमध्ये, त्याच्या वचनांमध्ये, त्याच्या रूपामध्ये, त्याच्या नामामध्ये. आणि सर्व संत हे याच मार्गाने घडलेले आहेत. ज्याला भगवंत हवा आहे त्याच्यासाठी हा वियोग ही जणू काही इष्टापत्ती ठरते. आणि म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात की कुसमय तात न अनुचित मोरा. हे तात, या दुःखद समयी माझ्यासाठी देखील ही काही अनुचित गोष्ट नाही, कारण मी हे सर्व करतोय तुझ्या कल्याणासाठी करतोय भरता, ज्याचा बोध हा तुला कदाचित आज होऊ शकणार नाही. तुझं आणि माझं नातं कसं आहे, हो ही कुठाय सुबंधू सहाय, ओडिय ही हात असनी हुके घाये. बघ, ही अशी अवस्था आता आहे की मी वनामध्ये आहे, अयोध्येवरती हा आघात होत आहे अनाथपणाचा. तुझ्या वैयक्तिक स्वार्थाचा जर विचार केलास तर तू माझ्या समवेत राहणं हे तुझ्यासाठी अत्यंत सुखद आहे. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती हल्ला होतो त्यावेळेला ती व्यक्ती सर्वप्रथम आपले हातच पुढे करते ना त्या हल्ल्याला रोखण्यासाठी. त्याप्रमाणे या प्रसंगामध्ये हातावरती जरी आघात झाला, हातांना जरी पीडा होणार असली तरी ज्या पद्धतीने हात पुढे येऊन हल्ला रोखण्याचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे माझा तू सर्वात प्रेमळ भाऊ आहेस. आणि त्यामुळे या हातांना पीडा होणार असली तरी अयोध्येच्या सुखासाठी, सर्व प्रजेच्या सुखासाठी आणि तुझ्या आत्म उत्कर्षासाठी भरता तुला या विरहाचं बलिदान द्यावं लागेल रे. या वियोगाचं आचरण हेच या सर्व धर्मांचं आचरण आहे. यामध्येच आई वडिलांची आज्ञा सामोली आहे, यामध्येच आपल्या गुरूंची आज्ञा सामोली आहे आणि यामध्येच तुझ्या स्वामींची, तुझ्या रामाची देखील सुप्त आज्ञा सामावलेली आहे. त्यामुळे भरता तू माझा सहाय्यक हो. तू माझ्याकडून देखील तेच करून घे आणि स्वतः देखील या विरहाच्या अग्नीमध्ये तप्त होत होत त्याच पद्धतीने आचरण कर. प्रभू रामचंद्र भरताला या वियोगाचं जणू काही आज्ञा देत आहेत आणि गोस्वामीजी एक अत्यंत महत्वाचं सूत्र या दोह्याच्या आधाराने आम्हाला सांगतात. सेवक कर पद नयन से मुखसो साहिबू होई, तुलसी प्रीति की रीति सुनी सुख बिसराह ही सोई. आपण श्री महाराजांचं हे वाक्य ऐकतोच की जेव्हा आनंद सागर गेले तेव्हा महाराज म्हणाले माझा उजवा हात गळून पडला. श्री महाराजांनी आनंद सागर, ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब यांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. हे सर्व भक्त आणि श्री महाराज हे कधीच एकमेकांपासून वेगळे झाले नाहीत. त्याप्रमाणे आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी समर्पित व्हायला लागलो
की आपण देखील त्यांच्याच शरीराचा एक भाग होऊन जातो. आणि शरीराचा भाग, त्यामध्ये प्रत्येकाचं एक स्थान ठरलेलं आहे. गोस्वामीजी म्हणतात, सेवक कर पद नयन से मुखसो साहिबू होई. सेवक हा हात, पाय आणि डोळ्यांसारखा आहे, तर स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे. आपण आपल्या शरीराचा विचार करूयात. आपल्या शरीरामध्ये या प्रत्येक गोष्टीचं, या कर्मेंद्रियांचं एक कार्य आहे. डोळे सर्वप्रथम एखाद्या गोष्टीकडे पाहतात. उदाहरणार्थ एखादा खाद्यपदार्थ आहे, त्या खाद्यपदार्थाकडे डोळे सर्वप्रथम पाहतात. पाय त्या खाद्यपदार्थाच्या दिशेने जातात. हात त्या खाद्यपदार्थांना उचलतो आणि त्याचं सेवन कोण करतं? मुख करतं. आपण म्हणाल की अरे, हे तर किती स्वार्थीपण आहे शरीराचं, की डोळ्यांनी पाहायचं, पायांनी चालत जायचं, हातांनी उचलायचं आणि सेवन मात्र मुखाने करायचं. परमार्थामध्ये देखील या रामरूपाशी जे संलग्न होतात ते सर्व शिष्य, ते सर्व सेवक हे हात, पाय आणि डोळ्यांसारखे आहेत. याचा एक अर्थ असा आहे की प्रभू रामचंद्र जणू काही या सर्व गोष्टींचं सेवन करतात. या प्रत्येक गोष्टीचा भोक्ता प्रभू रामचंद्र आहेत. सेवक जणू काही त्याच्या प्रेरणेनेच त्याचं हे सर्व सेवन करण्याची इच्छा पूर्ण करतात. हा एक त्याचा तात्विक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की आपण जी काही सेवा करतो, जे काही या प्रभू रामचंद्रांशी संलग्न होतो, या सगळ्याचं सेवन, या सगळ्या सेवेचं फळ प्रभू रामचंद्रच सेवन करतात. आपण म्हणाल की अरे, मग स्वामी जर हे सगळं सेवन करतात, तर मग सेवकाने काय करायचं? बघा, आपल्या शरीरामध्ये कधी आपण आपल्या मुखाविषयी आपले हात तक्रार करताना ऐकलंय का? आपले पाय तक्रार करताना ऐकलंय का? की अरे, आम्ही सगळी मेहनत करतो, आम्ही दिवसभर काम करतो या हातांनी, तेव्हा पगार मिळतो, तेव्हा त्या पैशाचं आम्ही अन्नधान्य आणतो आणि त्या अन्नधान्याचा मोबदला केवळ आमचं मुख घेतो. हात, पाय यांना काहीच मिळत नाही का? गोस्वामीजी म्हणतात की स्वामी हा मुखासारखा आहे. जे मुख या अन्नाला ग्रहण करतं आणि त्या आधाराने या समस्त शरीराचं पोषण करण्याचं काम करतं आणि त्याद्वारे त्या शरीरातल्या हात पायांना ते प्रदान करतो जे या अन्नाच्या आधाराने या मुखाने केवळ ग्रहण केलेलं आहे. त्या मुखाची ही गरज नाहीये त्या रसनिर्मितीची, परंतु त्या रसनिर्मितीची गरज आहे हात पायाला. बघा, पाय कधी भाताला खाईल का? गव्हाला खाईल का? हाताला काही त्या गहू आणि तांदूळाचा उपयोग आहे का? हात आणि पायांना ज्या शक्तीची गरज आहे, ती शक्ती त्या अन्नातून हे मुख आपल्या लाळेद्वारे या शरीरामध्ये या रसनिर्मिती करून या रक्ताच्या द्वारे त्यांना देतं, जेणेकरून हे शरीर कार्यरत राहू शकेल. यापैकी कुठल्याही गोष्टीची गरज खरंच मुखाला आहे का? अर्थातच नाही. त्याप्रमाणे आम्ही जी काही सेवा करतो, जे काही म्हणून या रामाच्या विषयी आपल्या मनामध्ये समर्पण भाव ठेवून जगतो, या सगळ्याचं सेवन जरी प्रभू रामचंद्र करत असले तरी त्या रसामध्ये ते लिप्त नाहीत. किंबहुना या रसाच्या आधाराने ते पुन्हा आम्हाला ती शक्ती प्रदान करतात. आणि म्हणून आपण आपल्या उपासनेमध्ये म्हणतो की तनु कष्टवी त्यासी आनंद देते. आम्ही आमचं शरीर झिजवतो श्री महाराजांच्या सेवेमध्ये, त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने सजवतो. कालच मी गोंदोल्याचे एक सेवेकरी जे गोंदोल्यामध्ये आहेत त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. म्हटलं, तुम्ही श्री महाराजांचं हे ऐश्वर्य या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने या सर्व प्रकारचे कष्ट सहन करून सांभाळलं. खरोखर या संकट समयी हे आपल्या सर्व परमार्थाचं ऐश्वर्य या सर्व सेवकांनी अपार कष्ट घेऊन सांभाळलं.
बघा 24 तासाचा पहारा, स्त्रियांसाठीचा 12 तासाचा पहारा, सद्गुरू लीलामृताचं वाचन, बेंदूरची गायींची पूजा, दररोजची नित्य उपासना, हे सर्व काही महाराज त्यांच्याकडून करून घेत आहेत. ही काही महाराजांची गरज आहे का? नाही. महाराज या सर्व शिष्यांना या हात, पाय आणि नेत्रासारखे वापरून ते सेवन करतात आणि त्याद्वारे समस्त शिष्य वर्गाला त्या आनंदरूपी रसाच्या आधाराने समाधान प्रदान करतात. हे सेवक आणि स्वामींचं नातं आहे. जसं एका शरीरामध्ये प्रत्येक अवयव हा एकमेकांच्या साठी कार्य करतो, त्यांच्यामध्ये कधी स्पर्धा नसते, त्यांच्यामध्ये कुठलीही तक्रार नसते, त्याप्रमाणे सेवक आणि स्वामीच्या नात्यामध्ये कधीच तक्रारीला जागा नसते. ते सर्व काही एका अद्वैत शरीराचे भाग आहेत. आणि हे रहस्य ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आमची तक्रारच संपून जाईल. आपण आपलं काम करायचंय, आपण आपली सेवा करायची आणि ती सेवा स्वामींना समर्पित करायची आणि स्वामी त्याच्या बदली आम्हाला त्याचा आनंदरूपी रस प्रदान करत राहतील. आणि त्यातून एक आणखीन गुह्य सूत्र तुम्हाला सांगू का? समजा मी जर जेवलो तर तुमचं पोट भरणार नाही, तुम्हाला तुमचं पोट भरण्यासाठी तुम्हालाच जेवावं लागेल. त्याप्रमाणे जो शिष्य, जो सेवक स्वामींशी अनन्य होतो, त्यांच्या शरीराचा भाग होतो, त्यालाच आनंद रूपाने पोट भरता येतं. जोपर्यंत मी तू हा भाव आहे, मी त्यांच्यासाठी काहीतरी करतो आहो, तो भाव आहे, तोपर्यंत द्वैत आहे. आणि द्वैतामध्ये तुम्ही केलेली कितीही सेवा ही तुमच्या शरीराचं पालन पोषण करू शकणार नाही. त्यामुळे जर आज सेवेमध्ये आनंद नसेल तर लक्षात घ्या की माझ्यामध्ये कुठेतरी द्वैत भाव आहे. त्या द्वैत भावाची उकल करा. आपल्या मनाला आता आपण वेगळेपणाने काही करत आहोत या भावनेमध्ये ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनामधून तक्रार ही संपवून टाका. जे काही आपण करत आहोत ती रामाची सेवा करत आहोत या भावनेने आपलं कार्य करत राहा. तुम्ही जसे जसे भगवंताशी तद्रूप होत जाल, भगवंत तुमच्या देहाला आनंदरूपी रसाने भरत जाईल. गोस्वामीजी म्हणतात की जेव्हा सुकवी या भरत आणि रामाचं हे नातं बघतो तेव्हा तो देखील मनावमन सुखावून जातो, प्रशंसा करतो की भगवंताची ही काय अगाध लीला आहे. सज्जनो, आज या दोह्याचं चिंतन आपण इथं थांबूत, कारण आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही की आपण उद्याच्या कथाप्रवाहाचं, उद्याच्या दोह्याचं गायन इथं करू शकू. त्यामुळं उद्याच्या या दोह्याचं गायन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.